तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महा डीबीटी कार्ड, महा आयडी कार्ड किंवा मग महा सारथी कार्ड हे कसं बनवायचं, कसं डाउनलोड करायचं, लॉग इन कसं करायचं, पासवर्ड काय टाकायचा, या टॉपिकवर मी 4 ते 5 व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहे. हे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल, पण भरपूर नागरिकांच्या, भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहे की महा आयडी कार्ड आम्ही बनवलेलं आहे, पण ते लॉग इन करता येत नाही, लॉग इन करण्यासाठी अडचण होत आहे किंवा डाउनलोड करता येत नाही, डाउनलोड करण्याचं ऑप्शन येत नाही, डाउनलोड केल्यानंतर पासवर्ड काय टाकायचा समजत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती देणार आहे की महा आयडी कार्ड बनवलं असेल तर डाउनलोड कशा प्रकारे करायचं. 2 ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येणार आहे. पहिल्या ठिकाणी आला नाही तर दुसऱ्या ठिकाणी 100% येईल. त्या ऑप्शनवरून तुमच्या मोबाईलमध्ये महा आयडी कार्ड सेव्ह होईल, डाउनलोड होईल, पासवर्ड काय टाकायचा ते सुद्धा सांगणार आहे आणि तिथूनच तुम्हाला लॉग इन सुद्धा होणार आहे. तिथूनच तुम्हाला लॉग इन होणार. पुन्हा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. कशा प्रकारे ही सर्व प्रोसेस करायची आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सर्वात आधी ते करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं महा आयडी कार्ड बनवायचं आहे. तुमच्या महा आयडी कार्डची नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज येईल. म्हणजे तुमचं महा आयडी कार्ड आता तयार होणार आहे. 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर ते तयार होते. तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेज येतो की तुमचं महा आयडी कार्ड बनलेलं आहे. नोंदणी केल्यानंतर 24 ते 48 तासानंतर तुम्हाला लॉग इन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याआधी करू नका, त्याआधी होणार नाही. तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं आहे. मोबाईलमध्ये असलेलं गुगल ओपन करायचं. या ठिकाणी सर्च करायचं महा डीबीटी. महा डीबीटी सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरचं पोर्टल तुमच्यासमोर या ठिकाणी येईल, महा डीबीटी आणि महाराष्ट्र.gov.in. याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. पहिली लिंक, न्यूवेस्ट कमेंटमध्ये पहिली लिंक पहा, त्या ठिकाणी क्लिक करून पोर्टल ओपन करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर महा डीबीटीचं पोर्टल तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. आता तुम्ही चुकी काय करता, तुम्ही चुकी या ठिकाणी करता की इथे लॉग इन करता. या लॉग इन बटनवर क्लिक करायचं नाही, इथे क्लिक करायचं नाही. क्लिक कुठे करायचं, नोंदणी करा. जरी तुम्ही महा आयडी कार्ड बनवलं असेल तरी पण नोंदणी करा या बटनवरच तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महासारथीचं पोर्टल ओपन होईल. महासारथीचं पोर्टल अशा प्रकारे तुम्हाला पेज येईल. आधी तुम्हाला पेज कोणतं येईल तर कार्ड तयार करा, म्हणजे महा आयडी कार्ड तयार करा अशा तुम्हाला पेज येईल. पण तुम्ही ऑलरेडी महा आयडी कार्ड बनवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे पेज क्लोज करायचं. इथे ऑप्शन इथे बघा, क्रॉसचं बटन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करून हे पेज क्लोज करायचं. मग आता तुमच्यासमोर महासारथीचं लॉग इन पेज ओपन होईल. या ठिकाणी ऑरेंज बॉक्स दिलेला आहे. ऑरेंज बॉक्सवर या ठिकाणी क्लिक करायचं. ऑरेंज बॉक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, लॉग इनचं बटन आता इथे दिलेलं आहे. इथे आहे लॉग इन बटन. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन, नागरिक लॉग इनवर तुम्ही क्लिक केलं. या ठिकाणी तुमचं लॉग इनचं पेज ओपन झालं. या ठिकाणी म्हणत आहे तुमचा महा आयडी टाका किंवा आधार क्रमांक टाका. तर आपण आधार क्रमांक टाकून या ठिकाणी लॉग इन करू. या ठिकाणी आपला पूर्ण आधार क्रमांक टाकायचा. या ठिकाणी सबमिट लॉग इन बटनवर खाली क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही महा आयडी तयार करताना जो मोबाईल नंबर दिला त्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा ओटीपी येईल. तो 6 नंबरचा ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा आणि या ठिकाणी लॉग इन करायचं. या ठिकाणी लॉग इन केल्यानंतरच सर्वांना जास्त अडचण येत आहे. सर्वात जास्त अडचण कुठे येते, लॉग इन केल्यानंतर. तर बघा, आता तुमच्यासमोर वेगवेगळे पेज जर ओपन होत असेल, वेगळं पेज काही तुमच्यासमोर ओपन होत असेल किंवा मग तुम्हाला अशा प्रकारे डिजी लॉकरचं पेज येत असेल, जर डिजी लॉकरचं पेज येत असेल तर मग या ठिकाणी नॉट नाऊवर क्लिक करा. नॉट नाऊ किंवा स्किप नाऊ या बटनवर क्लिक करा. डिजी लॉकरचं पेज जर अशा प्रकारचं येत असेल तर त्याचं आपल्याला काम नाही. या ठिकाणी नॉट नाऊ, स्किप नाऊवर क्लिक करा. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होते. हे पेज ओपन झाले. या ठिकाणी तुमचं नाव तुम्हाला दिसून येते, काही डिटेल तुम्हाला दिसून येते. खाली जायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचा महा आयडी कार्डचा फोटो तुम्हाला दिसून येते. तुमचा महा आयडी कार्डचा फोटो तुम्हाला दिसून आला. त्यानंतर या ठिकाणी बघा, डाउनलोड करण्याचं बटन तुम्हाला दिलेलं आहे, डाउनलोड करा. आणि जर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्याचं ऑप्शन मिळत नसेल किंवा अशा प्रकारचं पेज जर तुम्हाला येत नसेल तर मग डाउनलोड कसं करायचं, पुन्हा समोर दुसरं ऑप्शन तुम्हाला सांगते. पण बघा, या ठिकाणी डाउनलोड करा बटनवर क्लिक केलं. डाउनलोड केल्यानंतर तुमचं महा आयडी कार्ड पीडीएफ मध्ये तुमच्या गॅलरीमध्ये फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह होईल. फाईल मॅनेजरमध्ये सेव्ह झाल्यानंतर महा आयडी कार्ड जे आहे ते ओपन करायचं आणि पासवर्ड टाकायचा. त्या ठिकाणी पासवर्ड मागितला जातो. जेवढ्या वेळा ओपन कराल तेवढ्या वेळा पासवर्ड मागितलं जाईल. पासवर्ड एक्झाम्पल या ठिकाणी बघा, तुम्हाला सांगतो. तुमचं नाव जर तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर, समोरचे फक्त 4 अक्षर टाकायचे.
ते पण कॅपिटलमध्ये टाकायचे, स्मॉलमध्ये टाकायचे नाही. तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर स्पेस न देता जन्माचं वर्ष टाकायचं आणि त्या ठिकाणी सबमिट केलं तर तुमचं महा आयडी कार्ड त्या ठिकाणी ओपन होईल. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याला डाउनलोड करून ठेवा किंवा मग त्याची झेरॉक्स काढून तुम्ही ठेवू शकता. आणि डाउनलोडच्या खालीच बघा या ठिकाणी बटन दिलेलं आहे लॉगिनचं बटन या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे नेक्स्ट बटन या ठिकाणी नेक्स्ट बटन दिलेलं आहे. होऊ शकते तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होणार नाही, कदाचित तुम्हाला हे पेज ओपन होणार नाही, डायरेक्ट तुमचं लॉग इन होऊन जाईल. तर मग तिथून सुद्धा तुम्ही कार्ड डाउनलोड करू शकता. दुसरं ऑप्शन आहे, तर या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. या ठिकाणी नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज अशा प्रकारे ओपन होते आणि या ठिकाणी तुमचं नाव वगैरे तुमची डिटेल तुम्ही लॉग इन केलेलं आहे म्हणून तुम्हाला माहित पडते. कदाचित होऊ शकते तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येणार नाही, डायरेक्ट हे पेज तुमचं ओपन होईल. डायरेक्ट हे पेज जर ओपन होत असेल तर दुसरं ऑप्शन सुद्धा आहे डाउनलोड करण्यासाठी. या ठिकाणी बघा केवायसीचं ऑप्शन दिलेलं आहे. केवायसी या ठिकाणी करण्यासाठी क्लिक करा म्हणून असं ऑप्शन दिलेलं आहे. पण सध्या केवायसी करण्यासाठी क्लिक करू नका किंवा या ठिकाणी केवायसी केली असेल तर प्रॉब्लेम होणार नाही. पण केवायसी करण्याचं जे काही ऑप्शन दिलेलं आहे ते सध्या शासनाने ऍक्टिव्हेट केलेलं नाही, ते पेंडिंग आहे. या वेबसाईटवर काम सुरू आहे शासनाकडून. या ठिकाणी केवायसी करण्यासाठी कोणत्याच प्रकारची अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट किंवा GR वगैरे निघालेला नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येते की तुमची केवायसीची शेवटची तारीख, तुम्ही 2025 मध्ये केवायसी केली असेल कोणत्याही महिन्यात, तर त्या महिन्यात तुमची 2026 मध्ये शेवटची तारीख या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जाते. तर सर्वात आधी डाउनलोड करण्याचं दुसरं ऑप्शन आपण पाहू. त्या ठिकाणी जर तुम्हाला ऑप्शन आलं नसेल पहिल्यांदा तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येते. तर या ठिकाणी बघा पुन्हा ऑरेंज बॉक्स दिलेला आहे, बाजूला तुम्हाला दिसत आहे ऑरेंज बॉक्स. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा प्रोफाईल ओपन झाली. या ठिकाणी प्रोफाईलचं ऑप्शन तुम्हाला मिळते. प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू महासारथी कार्डचं या ठिकाणी ऑप्शन येते. या व्ह्यू महासारथी कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन येते. या ठिकाणी सुद्धा क्लिक करून तुमचं महासारथी कार्ड तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता, डाउनलोड करू शकता. पासवर्ड काय टाकायचा आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भरपूर लोकांना त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर डाउनलोड करण्याचं ऑप्शन येते. काही लोकांना लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येते, त्यानंतर ऑप्शन येते. त्यामुळे भरपूर कन्फ्युजन होत आहे. आणि डिजिलॉकरचं वगैरे पेज येत असेल तर त्याला तुम्ही स्किप करा. पण महासारथी कार्ड बनवल्यानंतर, महासारथी कार्डची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 24 ते 48 तासानंतर ही प्रोसेस करायची आहे. कारण महा आयडी कार्ड गव्हर्नमेंटच्या सर्व्हरवर तयार होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. तुम्हाला मेसेज येईल की तुमचं महा आयडी कार्ड बनलेलं आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन करून अशा प्रकारे महा आयडी कार्ड डाउनलोड करू शकता आणि लॉग इन करू शकता. या ठिकाणी जे काही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे, प्रोफाईल, डॅशबोर्ड, लॉग इन वगैरे, या ठिकाणी तुम्ही जर डॅशबोर्डवर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तुमची स्कीम कोणती आहे. तर माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर वेगवेगळे ऑप्शन आहे ते सर्व तुम्ही चेक करून पाहू शकता. पण केवायसी बद्दल महत्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी आधी देत आहे, सर्व व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे की सध्या केवायसी या ठिकाणी क्लिक करू नका. नाहीतर तुम्ही म्हणाल की मग मी केवायसी करण्यासाठी सांगितलं, मग आमचे पैसे सुरू झाले नाही. कारण ऑफिशियली ही वेबसाईट जी आहे हे सध्या पूर्णपणे तयार व्हायची आहे. शासनाने अजूनपर्यंत या पोर्टल बद्दल अनाउन्समेंट केलेले नाही, जाहीर केलेलं नाही की नेमकी केवायसी कुठे करायची. फक्त ऑप्शन या ठिकाणी शासनाकडून आलेला आहे. गव्हर्नमेंट कडून जेव्हा या वेबसाईट बद्दल ऑफिशियल अपडेट देण्यात येईल, केवायसी कुठे करायची कुठे नाही, तेव्हा तुम्हाला प्रॉपर अपडेट देण्यात येणार आहे. पण महा आयडी कार्ड बनवणे महत्वाचे आहे. सर्वांनीच हे महा आयडी कार्ड बनवून घ्या, महा आयडी कार्ड तयार करा, मोबाईलमध्ये सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला समोर प्रॉब्लेम होणार नाही. या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.